सुरू झालं. हां सर, आज राज्य मागासवर्गीय आयोगाने अहवाल जो आहे तो सरकारकडे सादर केलेला आहे. कसं बघता सरकार, भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणून काय? राज्य मागासवर्गीय आयोगाने जो प्रस्ताव दिला आहे सर्वेक्षण करून, मराठा समाजाला वेगळं आरक्षण देण्याकरता हे सर्वेक्षण झालं आहे. ओबीसीच्या आरक्षणाला कुठेही धक्का लागणार नाही याकरता मुख्यमंत्र्यांनी सर्वपक्षीय बैठकीमध्ये आम्हाला आश्वासन दिलं आहे. आणि आम्ही सुद्धा मराठा समाजाला आरक्षण देताना टिकणार आरक्षण द्यावं. ते आरक्षण उद्याच्या कोर्टाच्या कुठल्याही चौकटीत बसून द्यावं आणि मराठा समाजाला न्याय द्यावा अशी आमची भूमिका होती. माननीय देवेंद्रजींनी हे आरक्षण दिलं होतं आणि आतासुद्धा जे 20 तारखेला विशेष अधिवेशन आहे त्यामध्ये सुद्धा सर्व पक्षाचे आमदार विधिमंडळ बहुमताने एकमताने विधानसभा आणि विधान परिषदेमध्ये माननीय मुख्यमंत्री जो कायदा आणतील, जे सरकार कायदा आणेल त्या कायद्याला पूर्ण पाठिंबा आमचा राहील. पण 0.01%ही ओबीसीचं आरक्षण कमी होणार नाही ही आमची भूमिका राहील. ही भूमिका आहे आणि मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण द्यावं ही भूमिका आहे. सर, कशा पद्धतीने हा आरक्षण मिळणार? 50%ची मर्यादाची पण एक जे आहे ते सरकारवर हे राहणार आहे. तर आरक्षण हा कशा पद्धतीने कोर्टात टिकवला जाईल आणि कशा पद्धतीने मिळेल तो पुढे मराठा समाज? जेव्हा सरकारनं भूमिका घेतली आहे मराठा समाजाला आरक्षण देण्याची आणि वेगळं आरक्षण देण्याची, तर सरकारने पूर्ण अभ्यास केला आहे. सरकारने यामध्ये जेवढ्या कायद्याच्या अडचणी आहेत त्या पूर्ण सोडवलेल्या असतील आणि म्हणून मला असं वाटतं आता मराठा समाजाला दिलेलं आरक्षण हे टिकणार आरक्षण असेल असं मला वाटतं. जरांगेची जी पहिली मागणी होती ओबीसी मधून ते आरक्षण मागत होतं, ती एका प्रकारे त्याच्यातून मार्ग काढला सरकारने. ती जरांगेची जी मागणी होती तर ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही अशा पद्धतीने मुख्यमंत्री बोलले आहेत. जरांगेची मागणी अमान्य झाली एका प्रकारे ओबीसी नाही. कोणी काय मागणी केली याबद्दल मला काही फार स्पष्टीकरण द्यायचं नाही आहे. पण 0.01% ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लागता मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण द्यावं ही भारतीय जनता पार्टीची भूमिका ही सरकारनं मान्य करावी लागेल. कारण सर्वपक्षीय बैठकीमध्ये माननीय मुख्यमंत्र्यांनी याबद्दलची भूमिका व्यक्त केली होती, याबद्दलचं एकमत झालं होतं. आणि मराठा समाजाला आरक्षण द्यायचं आहे तर मराठा समाजाला इंडिपेंडंटच आरक्षण दिलं पाहिजे ही भूमिका आमची आहे. मराठा समाजाला न्याय दिला पाहिजे ही भूमिका आमची आहे. आरक्षणाच्या कुठल्याही आंदोलनाचा देशभरात निवडणुकांवर परिणाम होत नाही किंवा सरकार कोसळले असं बघायला मिळत नाही असं काल फडणवीस म्हणाले. नाही, खरंच आहे. आरक्षणाचा मुद्दा हा सामाजिक मुद्दा असतो. सामाजिक बाबी राजकीय बाबीवर इन्फ्लुएन्स करत नाही. समाजाच्या ज्या मागण्या त्या पूर्ण कराव्याच लागतात, सरकारची जबाबदारी आहे. पण याच्यावर निवडणुका वगैरे वगैरे कोणी याच्याकडे निवडणुकीच्या दृष्टीने बघू नये. निवडणुकीचा दृष्टिकोन कुठल्या आरक्षणाच्या मागे नसावा आणि त्याचा काही फायदाही घ्यायचा विचार नसावा. हे समाजाला न्याय देण्याकरता करावयाची कृती असतं आणि म्हणून फडणवीसजी असे बोलले असतील. मागच्या वेळेला फडणवीस सरकारने जो आरक्षण दिलं होतं कदाचित सरकार पुन्हा त्याच मार्गावर जातं. तेव्हा काही त्रुटी ज्या आहेत सुप्रीम कोर्टाने काढलेल्या होत्या, या आजच्या अहवालातून त्या त्रुटी दूर झाल्या असतील का? 1000% सरकार अशी कुठलीच चूक करणार नाही. जे सुप्रीम कोर्टाने काही नोंदी काढलेल्या आहेत, काही आपलं मत व्यक्त केलं आहे, ते मत व्यक्त करूनच सरकार आता पुढे जाईल. मत जे व्यक्त केलं आहे सुप्रीम कोर्टानं त्याचा आधार घेऊनच सरकार पुढे जाईल असं मला वाटतं. फडणवीसांनी जे आरक्षण दिलं होतं त्याच धर्तीवर हे आरक्षण असण्याची शक्यता आहे. नाही, आता फार काही जरा कायदा येऊ द्या विधिमंडळात कायदा येऊ द्या. काय काय त्याच्यामध्ये तरतुदी ह्या बघाव्या लागतील. आज काही त्यावर फार बोलणं काही योग्य नाही. हो, मी माननीय जरांगेजींना विनंती करणार आहे की मराठा समाजाला टिकणारं स्वतंत्र आरक्षण देण्याचा निर्णय मुख्यमंत्री आणि सरकारने घेतला आहे. ज्या ज्या जरांगे पाटलांच्या मागण्या होत्या त्या सरकार पूर्ण करतं आहे. शेवटी आरक्षणच द्यायचं आहे मराठा समाजाला, तर सरकारने ती भूमिका घेतली आहे. मला वाटतं आता सरकारने घेतलेल्या भूमिकेचं त्यांनी स्वागत करावं आणि त्यांनी आरक्षण मागे घ्यावं अशी विनंती त्यांना आहे. सुनेत्रा पवार यांची जे लोकसभेची उमेदवारी ते आहे पक्की समजली जात आहे. प्रचार सध्या त्यांचा जो आहे तो बारामतीत फिरताना दिसून येतो. अजित पवारजी ज्यांना घड्याळ देतील
त्यांचा पूर्ण ताकदीने तो उमेदवार 51% मतं घेऊन निवडून येईल. मी तर बारामतीमध्ये खास करून सांगेल, लोकसभेमध्ये बारामती लोकसभेचा महायुतीचा उमेदवार अजितदादांनी दिलेला उमेदवार 60%च्या वर मतं घेऊन निवडून येईल, इतका विश्वास मी तुम्हाला सांगतो. हा आत्मविश्वास नाही आहे, हा त्या ठिकाणी घमंड नाही आहे, हा मला विश्वास आहे जनतेवर, बारामतीकरांवर विश्वास आहे, तिथल्या विकासाच्या चर्चेवर विश्वास आहे, मोदीजींची गॅरंटी आहे. आणि त्यामुळे मला वाटतं हा 60% मतं भेटतील असं मला वाटतं. बारामतीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीची याच्यामध्ये निश्चित केलं आहे का? म्हणजे कारण भाजपची जागा आहे ती. साधारणतः मला असं वाटतं की जर अजितदादा तिथले नेते आहेत आणि राज्याचे उपमुख्यमंत्री आहे, बारामती त्यांचा गृहजिल्हा आहे, तर मला वाटतं की यामध्ये एकमत आमचं होईल असं दिसतं. हा अहवाल जो सादर केलेला आहे आज तो मराठ्यांच्या बाजूनं आहे आणि यातून आरक्षण मिळेल, त्याचं मागासलेपण सिद्ध होईल अशी चर्चा आहे. हो, सांगितलं ना मी की त्याच्याकरताच त्यांनी इतक्या प्रकारचं सर्वेक्षण केलं, रात्रंदिवस पूर्ण यंत्रणा कामाला लावली, रेकॉर्ड ब्रेक सर्वेक्षण केलं, इमानदारीनं घरोघरी जाऊन सर्वेक्षण केलं. सरकारची भूमिका स्पष्ट आहे, सरकारच्या भूमिकेमध्ये काही त्या ठिकाणी दुसरा हेतू नाही आहे, एकच हेतू आहे की मराठा समाजाला आरक्षण मिळावं. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे जे आहे बँक खाती गोठवलेली आहे इन्कम टॅक्स विभागाने. मला वाटतं इन्कम टॅक्स विभाग किंवा कुठलाही विभाग हा नियमाने काम करतो. कधी कधी काही त्रुट्या राहून जातात, काही त्रुट्या आपल्या सबमिशनमध्ये राहतात, कधी आपण त्या ठिकाणी वेळेवर त्या ठिकाणी कुठलं डॉक्युमेंटेशन करत नाही, तेव्हा असं प्रकरणं घडतात. आमच्याकडे असे अनेक लोकांना दिसतील तुम्हाला, ते इंदिरा काँग्रेस झालं म्हणूनच नाही, अनेक लोकांना नोटीस येतात, त्या नोटीसचं कम्प्लायन्स होतं आणि मग पुन्हा सुरू होतं. यामुळे राजकारण करायची गरज नाही आहे. नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून अतिशय वेगाने हा सर्वेक्षण करण्यात आला आहे, तर त्याच तंत्रज्ञानाचा वापर करून लवकरात लवकर जनगणना करण्यात यावी असं ओबीसी नेते दयावाड म्हणाले. नाही, जनगणना हा कायदा जो आहे तो संसदेमध्ये बदलावा लागेल. मूळ जेव्हा संविधानाने जो कायदा केला आहे, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान दिलं, जे स्वीकारलं आपण, त्यामध्ये जनगणना करताना SC ST आणि अदर्स इतकंच म्हटलं आहे. तर संविधानाला त्या दुरुस्ती करणे हे संसदेमध्ये जर त्या ठिकाणी दुरुस्ती आली तरच ते होईल. त्यामुळं पुढच्या काळामध्ये आमची सर्वांचीच मागणी आहे की जनगणना व्हावी, ती स्पेसिफिक त्या ठिकाणी ओबीसी समाजाची व्हावी. पण याकरता जो कायदा आहे, संविधान जे आपलं आहे, संविधानाला दुरुस्ती करावी लागेल. माधव भंडारीच्या मुलाने जो आहे घरचा भाजपला दिलेला आहे, त्यांनी म्हटलंय की काही न मिळालेल्या नेत्यांपैकी माधव भंडारी एक अशी खंत व्यक्त केली आहे. 11 वेळा त्यांचं नाव 50 वर्षापासून पक्षासाठी आणि संघटनेसाठी माधव भंडारी काम करतात, मात्र त्यांना पाहिजे तसं काहीच संघटना 11 वेळा फक्त नाव चर्चेत होतं आमदारकीकरता, पण कधी माधव भंडारीजी आमचे वरिष्ठ नेते आहेत, ते राज्याचे उपाध्यक्ष आहेत, त्यांच्याकरता सर्वांनाच आदर आहे. राज्याच्या एकूण एक भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना माधवजी भंडारी यांच्याबद्दल आदर आहे. त्यांचं कर्तृत्व कार्य हे महान आहे आणि त्यांच्या कर्तृत्वाला आमचा सलामही आहे. पण निश्चितपणे पक्ष हा त्या वेळी वेगवेगळी संधी देत असतं. माधव भंडारीजी सुद्धा आमचे नेते आहेत, त्यांना योग्य पद्धतीने संधी मिळेल असं मला वाटतं. सर्वेक्षण 6 दिवसात कसं पूर्ण झालं? नाना पटोले यांनी प्रश्न उपस्थित केला. नाना पटोलेला पहिला प्रश्न आहे की त्यांनी राहुल गांधींना समजावून सांगावं. राहुल गांधी हे रोज ओबीसीचा अपमान करतात. मी राजीनामा मागितला होता नाना पटोलेचा, काहीच बोलले नाही. विजय वडेट्टीवारांनी राजीनामा द्यावा, कारण राहुल गांधींनी 5दा ओबीसीचा अपमान केला. त्यांना काय अधिकार आहे बोलायचा? ज्यांनी कधी ओबीसीला न्याय दिला नाही, ज्यांना कधी मराठा समाजाला न्याय दिला नाही. काँग्रेस पार्टीच्या 65 वर्षाच्या इतिहासामध्ये त्यांनी ओबीसी मंत्रालय तयार केलं नाही, त्यांनी ओबीसीला संवैधानिक दर्जा दिला नाही, मंडल आयोगाचा रिपोर्ट त्या ठिकाणी मान्य केला नाही. VP सिंगला यावं लागलं, मोदीजीला यावं लागलं जेव्हा ओबीसीला संवैधानिक दर्जा मिळाला. 27 मंत्री ओबीसी या देशामध्ये आहेत, स्वतः आमचे पंतप्रधान ओबीसी आहेत. आमच्या महाराष्ट्रात देवेंद्रजींनी ओबीसी मंत्रालय तयार केलं. नाना पटोले, तुम्ही सांगा एक ओबीसी करता काय केलं आहे? का बोलायचा अधिकार आहे तुम्हाला? कुठल्या तुम्ही अधिकारात बोलताय? आणि तुम्ही कुठल्या अधिकाराने या ठिकाणी प्रेसमध्ये जाताय? उलट तुम्ही राजीनामा दिला पाहिजे. तुमचा नेता रोज अपमान करतोय ओबीसीचा, रोज अपमान करतोय उठून. आणि त्यामुळं खऱ्या अर्थाने राहुल गांधीला ओबीसी समाज सोडणार नाही. राहुल गांधीला येणाऱ्या निवडणुकीमध्ये ओबीसी समाज जागा दाखवेल. बीजेपीचं राष्ट्रीय अधिवेशन आहे, 710 जण महाराष्ट्रातून जाणार आहे. महाराष्ट्रातून 710, 713 लोक
आता माननीय अशोक चव्हाणजी, मेधाताई यांनी अजित गोपछेडेजी पुन्हा त्या ठिकाणी ॲड झाले आहेत. 713 लोक दिल्लीच्या राष्ट्रीय अधिवेशनात जाणार आहे आणि जे काही आमचं सिजोरी त्या ठिकाणी मिळेल, आमचे पंतप्रधान, आमचे अमितभाई, आमचे राष्ट्रीय अध्यक्ष नड्डाजी आणि आमचं केंद्रीय नेतृत्व सर्वच, नितीनजी वगैरे सर्व, हे जे काही त्या ठिकाणी योग्य आम्हाला मार्गदर्शन करतील. येणाऱ्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीने जो या ठिकाणी मोदीजींनी आत्मनिर्भर भारताचा संकल्प केला आहे, विकसित भारताचा संकल्प केला आहे, त्या संकल्पाकरता या देशाच्या जनतेने मोदींच्या पाठीशी उभं राहावं या पद्धतीचं आव्हान मी करणारच आहे. पण राष्ट्रीय अधिवेशनात जे काही शिदोरी आम्हाला मिळेल त्या शिदोरीवर आम्ही महाराष्ट्रामध्ये मोदींच्या मागे हा महाराष्ट्र कसा उभा राहील याचं आम्ही त्या ठिकाणी काम करणार आहोत. राज्यसभेत 28 पैकी 24 नवीन चेहऱ्यांना संधी दिली आहे, अशीच रणनीती लोकसभेसाठी सुद्धा असणार आहे का? हे तर केंद्रीय नेतृत्व आणि केंद्रीय पार्लमेंटरी बोर्ड बघतं. मी आमचा फार त्याच्यामध्ये हे नसतं. पण मला वाटतं की जे काही उमेदवार मिळतील, ज्या जागा मिळतील त्या जागेवर 100% यश कसं मिळेल, 51% मतांनी सर्व उमेदवार कसे निवडून येतील, हीच आमची भूमिका राहणार आहे.